हॅलो आई. अहो काय झालं? नाही नाही, काही नाही. अहो तुम्ही जावई आहेत आमचे, तो तुमचा मान आहे. अशी एकेरी हाक कशी मारू तुम्हाला? माफ करा पण नाही जमणार मला. हो नाही ठीक आहे, काही हरकत नाही. ठेवते फोन मग. प्रीती फ्री झाली की तिला जरा फोन करायला सांगा. हं? हो चालेल, नक्की सांगतो. ठेवते फोन. हां ओके. अच्छा. काय स्वराज, कधी कुठे आणि किती बोलायचं याचा सुद्धा क्लास लावायला लागणार आहे तुला. अवघड आहे. चला फोन नेऊन देऊया. काय झालं? हं? हसताय कशाला माझ्याकडे बघून? एवढा कसला आनंद झालाय? मी हसले? छे बाई, मी नाही हसले. आणि तुम्ही काय जोक केलाय तुमच्याकडे बघून हसायला? नाही, आता हसले पण मगाशी नव्हते हसले. मग मला काय चालता चालता स्वप्न पडलं? स्वप्नात तुमची बत्तीशी दिसली मला? माझी बत्तीशी तुमच्या स्वप्नात? अगं बाई, खरंच आले होते मी. नाही पण ताई, तुम्ही जरा नीट बोला. तुम्ही जरा खरं बोला हं माझ्याशी. मग त्या तोंडावर हसताय आणि तुम्हाला लाज शरम वाटत नाही खोटं बोलायची? बाई बाई बाई, अहो कसले शब्द वापरताय तुम्ही? लाज शरम, इतके घाणेरडे शब्द वापरताय तुम्ही. अहो पण मला सांगा ना, मी का हसीन? काही कारण आहे का हसायचं? कारण तुमचं तुम्हाला ठाऊक असेल. अच्छा अच्छा, बघा परत माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलात ना तुम्ही. अहो आता कुठच्या शब्दात सांगू तुम्हाला? माझा तसा काही उद्देश नव्हता हो. नाही, तुम्ही एवढ्या ना साळसूत तर अजिबातच नाही आहात. जिथे राहताय, जिथे खाताय, त्या घरावर संकट आल्याने तुम्हाला हसायला येतंय? नाही नाही, बघा परत आरोप करताय ना तुम्ही माझ्यावर. अहो पण विश्वास ठेवा माझ्यावर, माझ्या मनात तसं काही नाहीये. अहो माझा चेहराच तसा आहे, हसरा. बघा माझ्याकडे. मला तुमचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. आपण बघावं तर लागेल ना. आपण ह्याच घरात राहतो, रोज एकमेकींना बघणारच आपण, नाही का? तेच तर, दादानी ना मोठी चूक केली आहे. पुरुषोत्तम दादा, हो. पुरुषोत्तम दादा म्हणायचं. पुरुषोत्तम दादा बोलू का त्यांच्या? नको. तुम्ही या घरामध्ये आल्यापासून ना सुख निघून गेलं, या घरातलं शांती निघून गेली. दृष्ट लागली कुणाची? कोणाची हो? तुमची. माझी नजर तुम्हाला? अहो ऐका, गेल्या. बरं झालं बाई. बरोबर ओळखलंस ग. या घराच्या सुखशांतीला माझी फक्त दृष्ट लागली नाहीये, माझा तळतळाट लागला या घराला. आता मी फक्त त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी या घराची राख होईल. आणि तो दिवस आता फार दूर नाहीये.